गरम गरम पाण्यामध्ये असे टोमॅटो घालायचे, त्यांना छान उकळू द्यायचं, त्याच्यामध्ये तेजपत्ता घालायचा. आता हे टोमॅटो शिजले आहेत की नाही कसे कळायचं, तर बघा इथे जी चीर पडलेली दिसते आहे ना टोमॅटोजला, त्याचाच अर्थ असा की हे मस्तपैकी उकळलेले आहेत. आता काय करायचं आहे, ह्याला एका मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. मी एकच तेजपत्ता वापरला आहे, उरलेले 2 नाही वापरले, कारण मला थोडंसं उष्णता कमी हवी होती. ह्याला मी मस्तपैकी ग्राइंड करून घेतले सिरप टाईप. तरीसुद्धा टोमॅटोचे जे बीज असतात ना, त्याच्यामुळे हे सूप आंबट होण्याची शक्यता असते, म्हणून आपण याला मस्तपैकी गाळणीने चाळून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे टोमॅटोचा चोथा हा वरती राहील आणि छानसं असं सूप आपल्याला खाली मिळेल. आता या सूपाला चवदार करण्यासाठी आपण देऊया बटरची फोडणी. येस फ्रेंड्स, अमूल बटर मी घेतलेलं आहे 5 चमचा. आता ह्याच्यामध्ये आपण जे रेडी केलेलं गाळून घेतलेलं टोमॅटोचं सूप आहे ते आपण टाकणार. मस्त अशी याला उकळी फोडणी बसलेली आहे बघा. छान आता अशा ह्या सूपामध्ये लाल चुटूक अशा मिश्रणामध्ये आपण टाकणार चवीनुसार मीठ, कॉर्नफ्लॉवर जेणेकरून त्याला घट्टपणा येईल, आणि काळी मिरपूड. काळी मिरपूड इज मस्ट, कारण त्याच्यामुळे त्याला हलकासा तिखटपणा येतो आणि तो छान लागतो. कॉर्नफ्लॉवर मी जरा जास्त टाकला आहे, कारण मी थोडंसं पाणी याच्यात ॲड करते, जेणेकरून त्याला छान अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण उकळी घेऊ शकतो. आता या सूपला मी मस्तपैकी ढवळते, एकजीव करून घेते आणि सर्व कशासोबत करणार बरं हे? येस, हे लाल सुटूक टोमॅटो सूप मी सर्व करणार आहे उकळी आल्यानंतर अशा पद्धतीने गरम गरम ब्रेडसोबत. म्हणून मी अमूल बटरमध्ये ब्रेड भाजून घेत आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचे इव्हिनिंग